हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना फक्त रेसिपीज शेअर करणार आहे मी, कारण आज मी बनवणार आहे सगळ्यांच्या आवडीची भेंडीची भाजी आणि एक वेगळ्या पद्धतीने वरण आणि चपाती भात. ते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर सगळ्यात पहिले मी भेंडीची भाजी बनवते. तर कढईमध्ये तेल घेऊन त्यात थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि लसूण घातला आहे भरपूर. ते मी 15-16 लसणाच्या वाकळ्या घेतल्या होत्या आणि मस्त ठेचून घेतल्यात त्या आणि फोडणीला घातल्यात. पाव किलो भेंडी घेतलेली आहे मी. आणि याच्यामध्ये ना आपण जास्त काही घालणार नाही आहे मसाले, म्हणजे कांदा टोमॅटो हे सुद्धा आपण घालणार नाही आहे. फक्त लसूण आणि जिरं ह्याची फोडणी देऊन आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. तर लसूण आहे ना छान गोल्डन करायचं आहे आपल्याला. आणि लसूण मस्त फ्राय झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत भेंडी. ती भेंडी बघा कशी चिरलेली आहे, उभी चिरली आहे बारीक बारीक. तर अशाच प्रकारे तुम्ही पण भेंडीची भाजी चिरून घ्या. आणि आता ही भेंडी आपण ह्या लसणामध्ये घालायची आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायची आहे. तर 1 ते 2 मिनिटं भाजी छान परतून घ्यायची आहे. लसणाचा जो सुगंध आहे ना मस्त भाजीला लागला पाहिजे. अशा प्रकारे मस्त परतून घ्या. आणि परतून झाली की त्यावर आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम मंद करायचा आहे. आणि 5 ते 6 मिनिटं आपल्याला झाकण ते तसंच ठेवायचं आहे. तर इथे 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर सगळ्यात पहिले मीठ घालणार आहे. तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये ना हळद, लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडरसुद्धा घालायची आहे. तो व्हिडिओ झालाच नाही सेव्ह, कारण की ना स्टोरेज फुल झालं होतं माझ्या मोबाईलमधलं, म्हणून बघा डायरेक्ट नंतरचा व्हिडिओ काढला आहे मी. पण तुम्ही घाला यामध्ये मीठ, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर. बस एवढंच घालायचं आहे, बाकी काहीच घालायचं नाही आहे. आणि परत हे सगळं मिक्स करून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटच झाकण ठेवायचं आहे आता. तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि बघा मस्त वाफेवर आपली भाजी छान शिजलेली आहे. पण ही भाजी अजून पूर्ण झालेली नाही आहे. यामध्ये एक महत्त्वाचं पदार्थ, महत्त्वाचं एक इन्ग्रेडियंट आपण आता घालणार आहोत आणि ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट. तर त्याशिवाय ना ही भाजी ना अपूर्ण आहे, कारण की शेंगदाण्याचं कूट घातलं की याची चव आहे ना ही अजून वाढते. म्हणून हे बघा मी शेंगदाण्याचं कूट इथे घेतलेलं आहे. आणि जास्त बारीक नाही करायचं आहे, एकदम असा क्रश केलेला आहे मी. हे बघा जास्त बारीक पावडर नाही केलेली आहे. तर अशाच प्रकारे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आणि ह्या भाजीमध्ये आता घालायचं आहे. तर इथे 3 ते 4 चमचे मी घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट. आणि मिक्स करायचा आता हा मस्तपैकी. आणि त्यानंतर आता आपल्याला झाकण वगैरे नाही ठेवायचे भाजीवर. आपल्याला अशीच भाजी 2 ते 3 मिनिटं ठेवायची आहे स्लो गॅसवर. भाजी आपली तशी तयार आहे, पण आता अजून दाण्याचं कूट घातल्यावर पण 2-3 मिनिटं ठेवा जरा वेळ. तर 2 ते 3 मिनिटानंतर तयार आहे आपली अशी ही भाजी. आणि मस्त तुम्ही बघा किती छान दिसते, बघताच खाऊशी वाटते. रंग पण किती छान आला आहे. आणि ही भाजी ना एकदम पटकन होणारी आहे, कारण की आपण भेंडी मस्त बारीक बारीक कापली आहे ना, त्यामुळे ना लवकर शिजते. आणि याच्यामध्ये जास्त काहीच घातलं नाही आहे आपण, म्हणून लवकर होते ती. आणि कशासोबतही छान लागते. नुसती खाल्ली ना वरण भातासोबत तरीही छान लागते, भाकरीसोबत, चपातीसोबत, सगळ्यासोबत ही खूप छान लागते. म्हणून तुम्ही नक्की करून बघा ही भाजी एकदा तरी. आणि केल्यावर ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भाजी तर झाली, आता बघूया आपण वरण. तर सगळ्यात आधी मी डाळ शिजायला घालणार आहे. ते इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती आणि ती अर्धा तास पाण्यात स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते. आता कुकरमध्ये मी डाळ घातलेली आहे. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे. हळद आपण नंतर नाही घालणार आहोत, त्या हिशोबाने तुम्ही हळद घाला. आणि हळद घालून झाली की त्यानंतर मग 1 ते 1.5 चमचा तेलसुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर डाळीला उकळी आली की मग आपण ह्याचं झाकण लावायचं आहे कुकरचं आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा डाळ ही मस्त मऊसूद शिजलेली आहे. आपण आधी भिजत ठेवली होती म्हणून छान एकदम सॉफ्ट, एकदमच मऊ झाली आहे, म्हणजे कुठेच डाळीचे दाणे वगैरे अजिबात दिसत नाही आहेत. तर डाळ पहिले आपल्याला ना मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जसं तुम्हाला डाळ पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार गरम पाणी यामध्ये घालायचं आहे.
आणि शक्यतो ना गरम पाणीच यामध्ये घाला, थंड पाणी घालू नका. कारण की डाळीचं टेम्परेचर ऑलरेडी हॉट असतं, कारण की आपण डाळ नुकतीच कुकर खोललेला असतो. त्यामुळे मग ना थंड पाणी घातली ना की त्याची चव थोडीशी बिघडते. म्हणून गरम पाणीच यामध्ये घाला आणि छानपैकी मिक्स करून घ्या. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी याची हवी आहे, घट्ट पातळ त्याप्रमाणे. त्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना की थोडंसं वेगळ्या प्रकारचं वरण बनवते मी, किंवा याला आमटीसुद्धा म्हणता येईल. तर त्यासाठी बघा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10 ते 12 आणि यामध्ये आता आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. तर इकडे मी 1 ते 1.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, कारण की आम्ही थोडं तिखट जास्त खातो. आता ना आपल्याला हे मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. आता ठेचा बनवायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपण लसूण आणि लाल तिखट मस्त ठेचून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही डाळ आहे ना गॅसवर ठेवायची आहे, गॅस सुरू करायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे चिंचेचा कोळ. तर इकडे मी 3 ते 4 चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे. त्यानंतर गुळाचा खडा घालायचा आहे. तर गुळाचा खडा आणि चिंच हे ना तुमच्या आवडीप्रमाणे घाला, कारण की बघा काहींना आंबट जास्त नाही आवडत, काहींना गोड जास्त नाही आवडत. पण मी तर सांगते की ना अशा प्रकारे तुम्ही करून बघा एकदा. नसेल आवडत तुम्हाला तरीही आवडायला लागेल डाळ ही. म्हणजे नेहमीची डाळ खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, तर अशा प्रकारे एकदा करून बघा. आणि त्यानंतर मी मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि मीठ, चिंचेचा कोळ आणि गुळाचा खडा घालून आता ही डाळ आपल्याला 5 ते 6 मिनिटात छान उकळून द्यायची आहे. डाळ छान उकळली आहे. आता आपण याला फोडणी देऊया. तर त्यासाठी मी इथे 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण घालायची आहे मोहरी. तर इकडे मी 1 मोठा चमचा मोहरी घातलेली आहे आणि इथे आज मी जिरे नाही वापरणार आहे, फक्त मोहरीच घालायची आहे आणि मोहरी आपल्याला छान तडतडून द्यायची आहे, म्हणजे ती खमंग लागेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग घालून झालं की कढीपत्त्याची पानं घालायची आहेत 10-12, म्हणजे बेसिक आपण जशी फोडणी देतो ना वरणाला त्याच प्रकारे द्यायची आहे. आता इथे लसूण आणि तिखट आपण जे ठेचून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि मस्तपैकी छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे आपली फोडणी ना ही खूप खमंग लागेल. लसूण छान फ्राय झाला की त्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि त्यानंतर मग ही फोडणी आपण जी डाळ शिजवून घेतली होती त्यामध्ये घालायची आहे. तर बघा मी फोडणी घातलेली आहे आणि फोडणी घालतानाचा व्हिडिओ पण नाही झाला आहे. तर आजकाल ना खूप व्हिडिओ झालेत ना, तर स्टोरेज फुल आहे माझ्या मोबाईलचा. तर एक व्हिडिओ कट करून एक व्हिडिओ बनवावं लागतं, असं करावं लागतं शूट. तर आता ही फोडणी आहे ना ही छान मिक्स करायची आहे आपल्या ह्या डाळीमध्ये आणि मस्तपैकी 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायची आहे. तर इथे रंग पण तुम्ही बघा किती मस्त आलेला आहे आपल्या आमटीला किंवा वरणाला, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल म्हणा. तुम्ही याच्यामध्ये ना शेवग्याच्या शेंगासुद्धा घातल्या ना तरी खूप छान चवदार लागेल ही आमटी. आणि आमटी ना थोडीशी उकळली ना की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आहे तो गोडा मसाला घालायचा आहे. यामुळे ना आमटीला खूप छान चव येणार आहे. आता आपल्याला हे मस्त मिक्स करायचे आहे आणि फक्त 1-2 मिनिटं आता ही छान उकळवायची आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मग झाली आपली चिंच गुळाची आमटी तयार. आणि इथे मस्त भात पण झालेला आहे गरमागरम आणि आम्ही बसतोय आता जेवायला. तर इकडे मी जेवण वाढून घेते मला, आणि इतकं मला ना तोंडाला पाणी सुटलं ना, कारण की ना सगळं माझं फेवरेट होतं आणि मला नाही वाटत की भेंडीची भाजी कोणाला आवडत नसेल, बहुतेक जणांना आवडते. आणि आता ही डाळ पण बघा इतका मस्त रंग आलेला ना याला, आणि आंबट तर माझं ना फेवरेट आहे. मला आंबट तिखट असं खूप आवडतं. गोड कमी आवडतं, पण आंबट पदार्थ, आंबट डाळ वगैरे मला भरपूर आवडते. आणि ह्या डाळीला पण रंग बघा किती छान आलेला आहे. आणि ना याच्यासोबत ना तुम्ही पापड, लोणचं कशाचीच गरज नाही याच्यासोबत, कारण याचीच टेस्ट इतकी मस्त असते ना की काही खाण्याची गरज नाही याच्यासोबत. आणि बघा असं होतं माझं आजचं जेवण. तर तुम्हाला कसं वाटलं आजचं मी हे जेवण बनवलं ते? तर तुम्हाला आवडलं असल्यास ना तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा, तुम्हालाही खूप 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 आवडेल. आणि अशाच प्रकारे आज मी हे बनवलेलं जेवण
म्हणजेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला सांगा कसा वाटला ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.